नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 3 ऑगस्ट 2026 वार सोमवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. आजचा त्रास हा उद्याच्या यशाची किंमत असते, जी प्रत्येक यशस्वी माणसाने दिलेली असते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. देखनंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. नमस्कार. आपण बघत आहात सिटी न्यूज. अमरावती शहरात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शहरातील जवळपास प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्येच्या घटना समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा शहर हादरवणारी घटना प्रभात चौक परिसरात घडली आहे. बांबोरे वाईन शॉप जवळ धारदार शस्त्राने एका युवकाची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 2 तासात 3 आरोपींना ताब्यात घेत तपासाला वेग दिला आहे. बघूया याबाबत संपूर्ण रिपोर्ट. अमरावती शहरात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शहरातील जवळपास प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्येच्या घटना समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा शहर हादरवणारी घटना प्रभात चौक परिसरात घडली आहे. भांबोरे वाईन शॉप जवळ धारदार शस्त्राने एका युवकाची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 2 तासात 3 आरोपींना ताब्यात घेत तपासाला वेग दिला आहे. 2 ऑगस्ट रोजी रात्री अमरावतीतील प्रभात चौक परिसरात भांबोरे यांच्या वाईन शॉपजवळ फॅशन टेलरच्या समोर ही थरारक घटना घडली आहे. शरीफ बेग यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने इरविन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केलेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला, डीसीपी श्याम घुगे, डीसीपी यशवंत सोलंके, एसीपी संजय खताडे आणि सिटी कोतवालीचे ठाणेदार रोशन सिरसाट यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरील महत्त्वाचे पुरावे आणि नमुने जप्त करत तपास सुरू केला आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने विविध पथके रवाना केलीत आणि अवघ्या 2 तासात 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख रेहान शेख हारून वय 27 वर्ष राहणार सुफियानगर, शेख नुरेन शेख इरफान वय 21 वर्ष राहणार सबानगर आणि 27 वर्षीय इरफान खान उर्फ गोलू राहणार अकबरनगर यांचा समावेश आहे. यापैकी एक आरोपीला सिटी कोतवाली पोलिसांनी तर 2 आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार पैशांच्या व्यवहारातून हा खून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र नेमके कारण काय याचा तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान प्रभात चौकातील भांबरे वाईन शॉप परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात मद्यप्रेमींची गर्दी होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. भांबोरे वाईन शॉप लगत मद्यपानाची व्यवस्था असल्याने वारंवार वाद, भांडणे आणि गोंधळ होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. रात्री 10 वाजल्यानंतर या मार्गावरून महिला जाणे टाळतात, कारण मद्यधुंद व्यक्तींकडनं रस्त्यावरच गोंधळ घातला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी आहेत का याचा शोध सुरू असून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत आहे. सिटी कोतवाली पोलीस ताब्यातील आरोपींकडे कसून चौकशी करत असून तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. अमरावती शहरात भर रस्त्यात होणाऱ्या हत्यांच्या घटना आणि वाढती गुन्हेगारी नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करीत आहेत. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, खुनामागचा नेमका हेतू काय होता आणि पोलिसांच्या तपासातून कोणते नवे धागेदोरे समोर येतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. अमरावती शहरात भर रस्त्यात होणाऱ्या हत्यांच्या घटना आणि वाढती गुन्हेगारी नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करीत आहेत. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, खुनामागचा नेमका हेतू काय होता
आणि पोलिसांच्या तपासातून कोणते नवे धागेदोरे समोर येतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. अमरावती शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. बोटी प्लॉट परिसरातील 38 वर्षीय विरल सुनील जसापरा यांचा मृतदेह गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अर्जुन नगर परिसरात व्यंकटेश बारजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये आढळून आला आहे. 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विरल यांच्या मृत्यूमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय याचा तपास आता गाडगेनगर पोलीस करीत आहेत. अमरावती शहरातील बुटी प्लॉट परिसरात राहणारे विरल सुनील जसापरा वय 38 वर्ष हे गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता होते. सोमवारी गाडगेनगर पोलीस ठाण्याला अर्जुन नगर येथील व्यंकटेश बार जवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये व्यक्ती मृतावस्थेत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालेत. तपासादरम्यान मृत व्यक्तीची ओळख विरल सुनील जसापरा अशी पटली. विरल हे पोटे कॉलेज रोड परिसरातील कॅन्टीन चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच विरल यांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा रुग्णालयात पाठवलाय. विरल यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच असून त्याबाबत कोणतेही अधिकृत कारण समोर आलेले नाही. शवविच्छेदन अहवाल आणि पुढील तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची पोलिसांनी सांगितले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा गाडगेनगर पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपास अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मृत्यूचे नेमके कारण काय, हा नैसर्गिक मृत्यू आहे की अन्य काही कारण आहे, याचे उत्तर तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी आज उत्तर झोनमधील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करत स्वच्छता, नाल्यांची साफसफाई, कचरा व्यवस्थापन, झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी आणि नागरी सुविधांचा आढावा घेतला. नागरी तक्रारी एकूण संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कामे पूर्ण करण्याचे कडक निर्देशही त्यांनी दिलेत. अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी सोमवारी उत्तर झोन क्रमांक 1 अंतर्गत रामपुरी कॅम्प परिसरातील विविध भागांची पाहणी केली. शेगाव रहाडगाव परिसरातील स्वच्छता, नाल्यांची साफसफाई आणि पावसाळी पूर्वतयारीची तपासणी करत नाल्यांमधील गाळ व कचरा तातडीने हटविण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. यानंतर आशियाड कॉलनी, सन्मती कॉलनी, रहाडगाव रिंग रोड, आराधना कॉलनी चौक, पोटे कॉलेज रोड आणि पदम सौरभ कॉलनी परिसराची पाहणी करून स्वच्छता, कचरा संकलन, रस्त्यांची स्थिती आणि पाणी निचराच्या कामांचा आढावा घेतला. झाडांच्या धोकादायक फांद्या तातडीने छाटण्याचे तसेच सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग होणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. शेगाव येथील महानगरपालिका सेमी इंग्लिश शाळा, रहाडगाव स्मशानभूमी आणि आरोग्य वर्धिनी केंद्रालाही आयुक्तांनी भेट देत मूलभूत सुविधांची तपासणी केली. विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा आणि परिसरात स्वच्छता कायम ठेवण्यावर त्यांनी भर दिला. या पाहणी दरम्यान आयुक्तांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात. या संबंधित विभागांना तातडीने त्या सोडविण्याचे आदेश दिलेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणी तुंबणार नाही, स्वच्छता अबाधित राहील आणि नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याकरिता सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या स्पष्ट सूचना डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी दिल्यात. शहरातील स्वच्छता, पाणी निचरा आणि नागरी सुविधा अधिक सक्षम करण्याकरिता महानगरपालिका प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणीसह कामांचा वेग वाढवण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या सूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते याकडे आता अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे. अमरावती शहरातील ट्रक चालक आणि कमर्शियल वाहनधारकांनी आता प्रशासनाच्या नो एंट्री धोरणाविरोधात आवाज उठवला आहे. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत लागू असलेल्या 16 तासांच्या नो एंट्रीमुळे मालाची लोडिंग अनलोडिंग करणे अशक्य होत असल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले. दुपारी 2 ते 4 या जुन्या वेळापत्रकानुसार सूट द्यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. बघूया हा सविस्तर रिपोर्ट.
एक यह जो घटना हुई है, जो व्यक्ति या जो महिलाएं मृत हुई है, वो काफ़ी दुखद घटना है। लेकिन तीन एजेंसियां शहर में काम करती है, एक ट्रैफिक पुलिस, एक पुलिस स्टेशन की पुलिस और एक आरटीओ। तो अगर कोई ऐसी गलती करता है तो क्यों नहीं उसके ऊपर ज़बरदस्त दंड ठोका जाए जिससे वह गलती नहीं करे। अगर एक गाड़ी वाला गलती कर लेगा तो उसकी सजा पूरा शहर, पूरा ट्रांसपोर्ट विभाग एवं सभी व्यापारी नहीं भुगतेंगे। अगर यह तुगलकी फरमान जो जारी हुआ है, इससे क्या फ़ायदा होगा और क्या नुकसान होगा? फ़ायदा तो नहीं, लेकिन आम आदमियों को नुकसान होगा। किराया डबल बढ़ेगा, हमारी डबल बढ़ेंगी और व्यापारियों के काम करने वाले, जो व्यापारियों की दुकानों पर काम करने वाले, जो उनको अतिरिक्त भुगतान करना पड़ेगा। व्यापारी दिन सुबह 10 बजे से लेके तो रात को 8 बजे तक व्यापार करेगा और फिर रात को 10 बजे से लेके रात को 2 बजे तक के गाड़ियां खाली करेगा। तो जो अतिरिक्त भुगतान वो देगा हम लोग को, उसकी भरपाई कौन करेगा? आम जनता ही करेंगी। आम जनता के ही जेब पे उसका बोझ आएगा। तो क्यों नहीं पुलिस विभाग एवं आरटीओ विभाग ऐसी चलने वाली गाड़ियों का रजिस्ट्रेशन कैंसिल करे, ताकि किसी भी गाड़ी वाले को एवं किसी भी व्यापारी को कोई तकलीफ नहीं होगी। जो गुजर गया उसके लिए हम संवेदना प्रकट करते हैं, लेकिन भविष्य में बाकी पूरी जनता को, ट्रांसपोर्ट वालों को अगर दुख में डालेंगे तो वह कतई बर्दाश्त नहीं होगा। आपसे एक ही विनंती है कि यह आदेश वापस लेवे एवं जो भी ऐसी गाड़ी पकड़ी जाती है, ड्राइवर का लाइसेंस कैंसिल करे और गाड़ी का रजिस्ट्रेशन कैंसिल करे। ऐसा है, प्रश्न आपने बहुत सही उठाया। जो मोहल्ले के अंदर गैरेज है वो बंद करो। जितने भी गैरेजेस है, महानगर पालिका ने एवं MIDC एसोसिएशन को हमने ट्रांसपोर्ट एसोसिएशन के द्वारा कई बार पत्र दिया है कि यस, हमें MIDC में ट्रांसपोर्ट के लिए जगह दो। लेकिन दुर्भाग्य ऐसा है कि 10 साल से पत्र व्यवहार करने के बावजूद भी अभी तक के MIDC जागी नहीं है। हर शहर में, हर जिले में जहाँ MIDC है वहाँ ट्रांसपोर्ट नगर है, लेकिन दुर्भाग्य है कि हमारा ट्रांसपोर्ट नगर MIDC से 10 किलोमीटर दूर है और पूरी रहिवासी क्षेत्र में है। यह किसी ने देखा नहीं है, इसके ऊपर किसी का ध्यान नहीं जा रहा। वो लाइन में ट्रांसपोर्ट देने की जरूरत नहीं थी। आज इसका अगर उपाय देखेंगे, एक्सीडेंट से बचाव करने का तरीका अगर चाहिए तो जितने गोडाउन है वो गोडाउन MIDC में जावे एवं जितने ट्रांसपोर्ट है वो ट्रांसपोर्ट MIDC में जावे एवं उसी के साथ में गाड़ियों से संबंधित जो भी व्यवसाय करने वाले लोग हैं वो भी MIDC में जावे। जिला मोटर मालक माल वाहतूक एसोसिएशन के सभी पदाधिकारी और सदस्य यहाँ पर एकत्रित हुए हैं। हमने शहर में जो तुगलकी फरमान 16 घंटे की नो एंट्री हेवी वाहतूक को लगा रखी है, उसके विरोध में हमने यहाँ पर जिलाधिकारी को एक निवेदन दिया और उसमें हमारी ये मांग है कि महाराष्ट्र के बड़े बड़े शहरों में, औद्योगिक शहरों में इस व्यवस्था का कोई प्रमाण नहीं मिलता। वो अमरावती से शुरू होती है, मुंबई हो गया, नासिक हो गया, औरंगाबाद, संभाजीनगर हो गया, उसके बाद में नागपुर जैसे शहरों में नो एंट्री में दोपहर में बड़े गाड़ियों के लिए शिथिल किया जाता है। कहीं 12 बजे से 4 बजे तक, कहीं 1 बजे से 4 बजे तक दोपहर में गाड़ियों के आने और जाने का जो है वो शिथिलता रखी जाती है। लेकिन अमरावती में सुबह 6 बजे से लेके रात के 10 बजे तक ये जो नो एंट्री लगा रखी है, तो शहर का विकास कैसा होगा, शहर का दड़न वड़न कैसा होगा, यहाँ का ट्रांसपोर्टिंग कैसा होगा? रात को 12 बजे लेबर नींद में से उठा के काम करेंगे क्या? ये कौन सा फरमान है जो लगाया गया? और ये नए नए प्रयोग जो है अमरावती शहर में आज तक देखने को मिलते हैं, बाकी शहरों में इसका कहीं पे प्रमाण नहीं मिलता। तो मेरी कलेक्टर और पुलिस प्रशासन से मेरी मांग है कि इसके ऊपर में इसको पुनर्विचार इस पर किया जाए और दोपहर की जो शिथिलता है 12 बजे से 4 बजे तक, ये 4 घंटे जो है नो एंट्री शिथिल की जाए, ताकि सुचारू रूप से शहर का दड़न वड़न, ट्रांसपोर्टिंग, लोडिंग अनलोडिंग और लेबर वगैरह को इसका दिक्कत का सामना न करना पड़े और अर्थव्यवस्था जो है खराब ना हो शहर की, और व्यापारियों को भी थोड़ी राहत मिले। मेरी मांग है कि मेरे इस हमारे ट्रांसपोर्ट यूनियन के सुझाव पे प्रशासन जरूर अमल करेगा और इसमें शिथिलता जरूर देगा। आता जिल्हा प्रशासन ट्रक चालक आणि व्यापाऱ्यांच्या या मागणीवर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण अमरावतीचे लक्ष लागले आहे। नो एंट्रीच्या नियमांचे बदल होणार की विद्यमान व्यवस्था कायम राहणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल।
अमरावती जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी. राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ निश्चित असल्याचे जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी स्पष्ट केले आहे. मात्र हा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी कोणताही संभ्रम न ठेवता तातडीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची अमरावती जिल्ह्यात वेगाने अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 76,976 शेतकरी पात्र ठरले असून त्यांना 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. सहकार विभागाने 1,24,142 शेतकऱ्यांची माहिती महाआयटी पोर्टलवर नोंदविली आहे. त्यापैकी आतापर्यंत 46,421 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेत, तर 30,555 शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे. गाव पातळीवर प्रसिद्ध झालेल्या याद्यांमधील रक्कम आणि प्रत्यक्ष कर्जाच्या रकमेतील फरकामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी स्पष्ट केले आहे की आधार प्रमाणीकरण करण्यावेळी स्क्रीनवर दिसणारी रक्कम शासन थेट बँकला जमा करणार असून उर्वरित पात्र रक्कम बँक माफ करणार आहेत. त्यामुळे 31 मार्च 2026 पर्यंतच्या थकबाकीपैकी 2 लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी ॲग्रीस्टॅग नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण बंधनकारक आहे. यासाठी पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र अर्थात सेतू केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावेत असे प्रशासनाने सांगितले आहे. कर्जाच्या रकमेत चूक, नावातील त्रुटी किंवा खाते क्रमांकातील चुकीसंदर्भात पोर्टलवर तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध असून संबंधित सहाय्यक निबंधक कार्यालयातही संपर्क साधता येणार आहे. तसेच सर्व राष्ट्रीयकृत बँकांना शेतकऱ्यांसाठी शेतकरी सहायता कक्ष सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळू शकेल. की आम्ही या याद्या जे गावात दिल्या आणि शेतकरी मग आपलं नाव पाहून EKYC ला येत होते. पण आता बँकांना सूचना दिली की तुम्ही 2 माणसं लावा, हे जे शेतकरी मदत कक्ष आपण म्हणतो त्याच्यातून फोन करायचे त्यांना. आणि ही जी रिमेनिंग EKYC ची आहे ही डेली अपडेट होत असते. समजा आज मी म्हणतोय तुम्हाला की 30,555चा आजचा आकडा बघतो, तर आज समजा दिवसभरात 5,000 होते, उद्या मग हा 25,555 ची यादी उद्या वेगळ्याने निघेल. ही यादी पूर्ण ब्रांच वाईज सॉर्टिंग करून आपण ब्रांचेसला देतोय, म्हणजे त्यांना दिवसभरात कुठल्या यादीवर काम करायचं हे त्यांना माहीत आहे. तर बँकांचा आम्ही जास्तीत जास्त सहभाग घेतोच आहे असं. आणि मुळात बँकांना पण हे आपण समजून सांगितलेलं आहे की जरी शेतकरी कर्जमुक्ती आपण याला म्हणतो तरी बँकांच्या पण त्या दृष्टीने ते ह्याचंच आहे की त्यांचं पण जे काय म्हणतो त्यांना NP अकाउंट म्हणा किंवा त्यांचं जे लेजर आहे ते क्लिअर होण्यासाठी त्यांनाही होणार. तर मग त्या बँकर्सला पण ही भूमिका सांगितली आहे की हे काय फक्त शेतकऱ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही फक्त बघून चालणार नाही, तर तुमच्या पण बँकेच्या आर्थिक जी शीट आहे तुमची ती क्लिअर करण्यासाठी हे पण त्यांना सांगितलेलं आहे. आता प्रश्न राहिला ॲग्रीस्टॅगचा. तर जे स्टेट लेवलवरून या मीटिंगचे जे मिनिट्स निघालेले आहेत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे जे मिनिट्स आम्हाला मिळाले त्यामध्ये सगळ्या राज्यभरातल्या वरिष्ठ बँकर्सचे बँकाचे जे प्रमुख आहेत त्यांनी याच्यात भाग घेतला, या मीटिंगमध्ये सहभागी होते. त्या मिनिट्समध्ये हे आहे की द बेनिफिट अंडर द सेड स्कीम विल बी ट्रान्सफर्ड टू द अकाउंट्स ऑफ द बेनिफिशरी फार्मर्स ऑन कंडिशन ऑफ रजिस्ट्रेशन ऑन ॲग्रीस्टॅग प्लॅटफॉर्म अँड आधार ऑथेंटिकेशन. म्हणजे ॲग्रीस्टॅग नोंदणी असली पाहिजे आणि आधारवरती EKYC झाली पाहिजे. तर ॲग्रीस्टॅग नोंदणीमध्ये आज सकाळचा आकडा असा होता की साधारणतः 8,000 फार्मर असे आहेत की ज्यांचं नाव आलेलं आहे पण त्यांचं ॲग्रीस्टॅगची नोंदणी बाकी आहे. आता एकंदरीत जर विचार केला तर जिल्ह्याची ॲग्रीस्टॅगची नोंदणी ही जवळपास 93% आहे. 4,96,000च्या जवळपास आपला शेतकऱ्यांचा काउंट आहे. तर त्याच्या अगेन्स्ट 93% आपलं काम झालेलं आहे. तर ते 7% हे शेतकरी आहेत मग की जे आजपर्यंत आले नव्हते, पण आता त्यांना दिसते की बाबा जोपर्यंत आपण ॲग्रीस्टॅग करणार नाही तोपर्यंत आपल्याला हा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ते आता येत आहेत आपल्याकडे, पण आपली यंत्रणाला आपण अलर्ट ठेवलेला आहे की या कारणामुळे कोणाचा आपण लाभ राहणार नाही हे पाहणार आहे. आपण प्रोएक्टिव्हली ॲग्रीस्टॅग काढून देऊ त्यांना. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आपण पात्र लाभार्थी असाल तर तातडीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करा आणि शासनाच्या 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ निश्चित मिळवा. नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज.
श्रद्धा, भक्ती आणि अटळ संकल्पाचा प्रेरणादायी प्रवास. मध्य प्रदेशातील उज्जैन येथील श्री महाकालेश्वराच्या दर्शनानंतर अमरावतीच्या महाकाल भक्तांनी तब्बल 15 दिवसांची पायदळ कावड यात्रा पूर्ण करत शहरात आगमन केले. भर पावसातही भक्तीचा मार्ग न सोडता संकल्प पूर्ण करणाऱ्या या महादेव भक्तांचे मसानगंज परिसरात ढोल ताशांच्या गजरात आणि जय श्री महाकालच्या घोषणांनी भव्य स्वागत करण्यात आले. अमरावतीच्या मसानगंज मधुबन चौकातील महादेव भक्तांनी उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेऊन पायदळ अमरावतीत परतण्याचा संकल्प केला होता. या संकल्पाची पूर्तता करत विनय साहू, नानू बरोरे आणि प्रज्वल अहरवार यांनी कावड खांद्यावर घेऊन उज्जैन ते अमरावती असा तब्बल 15 दिवसांचा पायदळ प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. भर पावसातही भक्तांनी कोणतीही अडचण न मानता जय श्री महाकालच्या अखंड जय घोषात ही यात्रा पूर्ण केली आहे. अमरावतीत आगमन होताच मसानगंज परिसरात कावड भक्तांच्या वतीने त्यांचे भव्य आणि जंगी स्वागत करण्यात आले. ढोल ताशांचा गजर, फुलांचा वर्षाव आणि हर हर महादेवाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. यानंतर सर्व महाकाल भक्तांनी शहरातील भव्य शिव मंदिरात जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेतलेत. शिवमंदिरातही भाविकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या संपूर्ण यात्रेमुळे श्रद्धा, संयम आणि भक्तीचा सुंदर संदेश समाजापर्यंत पोहोचल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली आहे. उज्जैन ते अमरावती असा 15 दिवसांचा पायदळ प्रवास पूर्ण करून महाकाल भक्तांनी श्रद्धा आणि समर्पणाचे प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले आहेत. त्यांच्या या भक्तिमय यात्रेचे शहरभर कौतुक होत असून जय श्री महाकालाच्या जयघोषाने अमरावतीचे वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी येथील बजरंग नगरातील रहिवाशांनी आता आपल्या हक्काच्या घरकुलासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले आहे. मागील 15 वर्षांपासून राहत असलेल्या नागरिकांकडे घर टॅक्स, 8 उतारा, पाणी पुरवठा आणि वीज जोडणी असूनही त्याच जागेवर घरकुल देण्यास नकार दिला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे गरीब कुटुंबांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी गावातील बजरंग नगर परिसरातील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून न्यायाची मागणी केली आहे. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार ते मागील 15 वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास आहेत. ग्रामपंचायतीने त्यांना घर टॅक्स, 8 उतारा तसेच शासनाच्या विविध योजनांतर्गत पाणी पुरवठा आणि वीज सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय अनेक लाभार्थ्यांची नावे शासकीय घरकुल योजनेच्या यादीतही समाविष्ट आहे. नागरिकांनी स्वतःच्या मेहनतीने आणि स्वखर्चाने पक्की घरे उभारली आहेत. मात्र ग्रामपंचायत प्रशासन त्याच जागेवर घरकुल देता येणार नसल्याचे सांगत दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याचा सल्ला देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रहिवाशांचे म्हणणे आहे की त्यांनी आयुष्यभराची कमाई खर्च करून घरे उभी केली आहेत. त्यामुळे ही जागा सोडून दुसरीकडे जाणे त्यांच्याकरिता शक्य नाही. त्यामुळे अतिक्रमित जागेचे नियमितीकरण करून त्याच ठिकाणी घरकुल मंजूर करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आता या प्रकरणात प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे बजरंग नगरातील शेकडो नागरिकांचे लक्ष लागले आहे. बजरंग नगरातील नागरिकांनी घर टॅक्स, मूलभूत सुविधा आणि घरकुल योजनेतील नावांचा आधार देत त्याच जागेवर घरकुल मंजूर करण्याची मागणी केली आहे. आता जिल्हाधिकारी प्रशासन या निवेदनाची कितपत दखल घेते आणि नागरिकांना दिलासा मिळतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील सौंदडी हिरापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहासमोरील जागेवर ग्रामपंचायतीने कथित अनधिकृत अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून अतिक्रमण हटवावे अशी मागणी सावित्रीबाई फुले महिला संघ आणि स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच 8 दिवसात कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे. दर्यापूर तालुक्यातील मौजा सौंदडी हिरापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहासमोरील जागेवर ग्रामपंचायतीमार्फत कथित अनधिकृत अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. सावित्रीबाई फुले महिला संघ आणि स्थानिक रहिवाशांनी जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे निवेदन सादर करून
या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की अतिक्रमणामुळे सार्वजनिक जागेचा वापर बाधित होत असून नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो आहे. तसेच संबंधित कामासाठी आवश्यक कायदेशीर परवानग्या घेण्यात आल्या आहेत का याबाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे. तक्रारदारांनी प्रशासनाला विनंती केली आहे की जर हे अतिक्रमण बेकायदेशीर असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले तर ते तात्काळ हटविण्यात यावे. याचबरोबर अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात यावे आणि संबंधित अधिकारी किंवा जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली आहे. सोंदडी हिरापूर येथील नागरिकांनी प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून निर्धारित मुदतीत कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. आता या प्रकरणात जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते आणि चौकशीचे निष्कर्ष काय येतात याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. सौंदडी हिरापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहासमोरील कथित अतिक्रमणाचा हा मुद्दा आता जिल्हा प्रशासनाच्या दारात पोहोचला आहे. प्रशासन या तक्रारीची चौकशी करून काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती शहरातील LCV मालवाहतूक व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन सादर करत वाहतूक निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याची मागणी केली आहे. व्यावसायिकांचे म्हणणे आहे की वाढीव बंदीच्या वेळेमुळे बाजारपेठांमध्ये माल पोहोचविणे कठीण झाले असून व्यापारी आणि ग्राहकांनाही त्यांचा परिणाम सहन करावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक वेळेचे पुनर्नियोजन करावे, छोट्या माल वाहतूकदारांना दिलासा द्यावा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला अडथळा येणार नाही असा निर्णय घ्यावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. आमचं मिनी ट्रान्सपोर्टचं काम आहे. आमचं पूर्ण काम सिटीचंच आहे. म्हणून हे निवडणुकीमुळे सकाळ 6 वाजता 10 वाजेपर्यंत असं राहिलं तर आम्हाला उपाशी मारायचा वेळ येणार आहे. आमचं परिवार जे आहे त्या सर्व गोष्टीत आम्हाला प्रॉब्लेम आहे. लेकरं शिक्षणाचे आहे म्हणून हे निवडणुकीमध्ये हटवण्यात यावी हीच आमची विनंती आहे. आम्ही मिनी ट्रान्सपोर्ट आमच्या मोठ्या गाडीचे काही संबंध नाही आहे. नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. नागपुरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या प्रयत्नाच्या गाजलेल्या प्रकरणात पोलिसांनी मोठे यश मिळाले आहे. मुख्य आरोपी आशिष विल्सन याला गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 आणि गिट्टी खदान पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पुन्हा अटक करण्यात आली आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. नागपुरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादी शनी चंद्रिका पुरे यांच्यावर झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात मुख्य आरोपी आशिष विल्सन, यश विल्सन आणि इतर 5 ते 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडनं सुरू करण्यात आला. तपासादरम्यान विक्की कुंभार उर्फ पंकज महतो वय 21 वर्ष आणि अनिकेत उर्फ अंकित प्रमोद जणबंधू वय 25 वर्ष या 2 आरोपींना ताब्यात घेऊन गिट्टी खदान पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर मुख्य आरोपी आशिष विल्सन याचा शोध घेत असताना तो शस्त्रासह आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला गिट्टी खदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर आरोपी पोलिसांच्या ताब्यातून निघून गेल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 आणि गिट्टी खदान पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम हाती घेतली. या कारवाई दरम्यान शनिवारी सीताबर्डीतील मुंजे चौक परिसरातून मुख्य आरोपी आशिष विल्सन याला पुन्हा ताब्यात घेण्यात यश आलेत. त्यानंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईकरिता गिट्टी खदान पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आले. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2चे अधिकारी चेतन बोरखेडे आणि त्यांच्या पथकासह गिट्टी खदान पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली आहे. फिर्यादी शनी चंद्रिका पुरे यांच्यावर पोलीस ठाणे गिट्टी खदान हद्दीमध्ये झालेल्या अटेम्प्ट टू मर्डरच्या घटनेमध्ये पोलीस स्टेशन गिट्टी खदान येथे मुख्य आरोपी आशिष विल्सन, यश विल्सन आणि इतर 5 ते 7 लोक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमूद गुन्ह्याचा समांतर तपास युनिट क्रमांक 2 गुन्हे शाखा यांचे द्वारे तात्काळ चालू करण्यात आला. त्यामध्ये आरोपी विकी कुमार पंकज महतो वय 21 वर्ष आणि अनिकेत उर्फ अंकित प्रमोद जनबंधू वय 25 वर्ष राहणार दोघं पण गिट्टी खदान हद्दीमधील यांना ताब्यात घेऊन
गुन्ह्यामध्ये पोलीस स्टेशन गिट्टी खदान येथे हस्तांतरित करण्यात आलं. त्यानंतर मुख्य आरोपी आशिष विल्सन याचा शोध घेऊन त्याला सुद्धा शुक्रवारी तो शस्त्रासह सापडल्यामुळे त्याच्यावर कलम 425 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे कारवाई करून पोलीस स्टेशन गिट्टी खदान येथे ताब्यात देण्यात आले. त्यानंतर आरोपी आशिष विल्सन हा तेथून निघून गेला असताना त्याची माहिती जेव्हा युनिट 2ला मिळाली तेव्हा पोलीस स्टेशन गिट्टी खदानच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह समांतर तपास लगेच युनिट 2च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चालू केला आणि त्यामध्ये त्यांना यश येऊन मुख्य आरोपी आशिष विल्सन याला पुन्हा एकदा शनिवारी मुंजे चौक सीताबर्डी हद्दीमधनं ताब्यात घेऊन आणि पोलीस स्टेशन गिट्टी खदान येथे हस्तांतरित करण्यात आलेला आहे. सदरची संपूर्ण कार्यवाही ही गुन्हे शाखा युनिट 2चे अधिकारी श्री चेतन बोरखेडे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडे, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन यादव, पोलीस हवालदार सडमाके आणि इतर आमचे कर्मचारी यांच्यासह पोलीस स्टेशन गिट्टी खदानचे तपास पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी संयुक्तरित्या केलेली आहे. खुनाच्या प्रयत्नाच्या या गाजलेल्या प्रकरणात मुख्य आरोपी पुन्हा पोलिसांच्या ताब्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास गिट्टी खदान पोलीस करीत आहेत. नागपुरातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भवानीनगर येथे झालेल्या घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावत 2 आरोपींना अटक केली आहे. सुमारे 1,13,000 रुपयांच्या चोरी प्रकरणात 13,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मुख्य आरोपी इरफान अन्सारी अद्याप फरार आहे. 25 जुलै रोजी पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भवानीनगर परिसरात घरफोडीची घटना घडली होती. फिर्यादी संजय शेंडे हे घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना चोरट्यांनी संधी साधून घरात प्रवेश केला आणि सुमारे 1,13,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटनेनंतर पारडी पोलिसांच्या डीबी पथकाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला आहे. या तपासात नरेश रोशन उईके वय 18 वर्ष आणि राम हेमराज समकोसरे या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघेही भांडेवाडी परिसरातील रहिवासी असून त्यांच्याकडनं 13,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी इरफान शमशाद अन्सारी वय 22 वर्ष राहणार भांडेवाडी हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार इरफान हा सराईत घरफोड्या असून त्याच्यावर नागपूर शहरात घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. चोरट्यांची कार्यपद्धती म्हणजेच कुलूपबंद आणि निर्जन घरे हेरून त्यांची रेकी करणे आणि संधी मिळताच घरफोडी करणे असा तपासात उघड झाला आहे. नागरिकांनी घर बंद ठेवताना अधिक सतर्क राहावे असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. ह्या मागावर आमचे डीबीचे कर्मचारी वारंवार फुटेज चेक करत होते आणि गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून यातील 2 आरोपी अटक केले. आम्ही नरेश उईके वय 18 वर्ष राहणार भांडेवाडी आणि दुसरा राम हेमराज सोनकोसरे भांडेवाडी या दोघांना अटक करून त्यांच्याकडनं आम्ही जवळपास 13,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय आणि याच्यातला मुख्य आरोपी इरफान तो फरार आहे. त्याचा शोध घेणं सध्या सुरू आहे. यामध्ये फिर्यादी संजय शेडके आहेत राहणार भवानीनगरचे. ते दाराला कुंडी कुलूप लावून बाहेर गेलेले होते आणि तेच त्यांनी बघितलं की बाहेर लॉक दिसलं गेटला आणि त्यांना हे वाटलं की या घरात कुणी नाही. तेच त्यांनी बघून यामध्ये घरफोडी केलेली आहे आणि घरफोडी झाली आणि आता जे परतचा मुद्देमाल आहे त्याचा तपास सुरू आहे. पण जेव्हा आम्ही वारंवार गुप्तचर आपली गुप्त यंत्रणा ऍक्टिव्ह करून आणि त्याचप्रमाणे फुटेज बघून आपण जे आमचे डीबीच्या पथकातले अधिकारी व कर्मचारी आहेत त्यांनी या आरोपीचा शोध घेण्यात यश मिळवलेलं. घरफोडी प्रकरणातील 2 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असले तरी मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरू असून उर्वरित मुद्देमाल जप्त करण्याकरिता पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे. नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची गंभीर घटना उघडकीस आली आहे. पीडिता गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी परिचित 19 वर्षीय आरोपीला अटक केली असून पोस्को कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 जून रोजी दुपारी फिर्यादी घरी नसताना त्यांचा परिचित सूरज गौतम मडके हा पीडितीच्या घरी गेला. अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे.
तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान पीडितेला उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेल्यानंतर ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झालेत. त्यानंतर पीडितेने संपूर्ण प्रकार आपल्या पालकांना सांगितला. फिर्यादीच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 64, 65(2), 351(ब) तसेच पोस्को कायद्यातील कलम 4 आणि 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक रणजित रणनवरे यांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. फिर्यादी जे की पीडित महिलेची आई आहे, त्यांच्या तक्रारीने पोलीस ठाणे कपिलनगर येथे कलम 64, 65(2), 351(3) BNS सह कलम पोक्सो 4 आणि 6 या अन्वये पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर त्यांचे फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन असून तिच्या विरुद्ध जो आरोपी आहे, आरोपी नामे सूरज गौतम मडके, वय 19 वर्ष, राहणार मेंढे पठार, तालुका काटोल, इथला रहिवासी असून हा पीडित महिलेचा आत्याचा मुलगा असून त्याने त्या पीडित अल्पवयीन मुलीवरती जबरदस्तीने शारीरिक संबंध बनवून तिला गर्भवती केल्याने पोलीस ठाणे कपिलनगर येथे तात्काळ आम्ही महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर आरोपीला अटक करण्यात आली असून आज दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी मान्य न्यायालयात हजर करण्यात येत आहे. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तपासानंतर या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. नागपुरातील पारडी पोलिसांनी 7 महिन्यांपासून फरार असलेल्या NDPS प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे. 3.5 किलो गांजा जप्ती प्रकरणातील आरोपी झोन 5 च्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान गोंडमोळ्या परिसरातून शिताफीने पकडण्यात आलाय. आरोपीला पोलीस कोठडीत सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पारडी पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. या प्रकरणात यापूर्वी रोधना जुगराज सोनार या महिला आरोपीला अटक करण्यात आली होती आणि तिच्याकडून सुमारे 3.5 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. मात्र या गुन्ह्यातील दुसरा मुख्य आरोपी रुपेश कुंदन लोखंडे, वय 23 वर्ष, राहणार भांडेवाडी, हा गेल्या 7 महिन्यांपासून फरार होता. झोन 5च्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या संयुक्त कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान आरोपी गोंडमोळा परिसरात लपून बसल्याची माहिती पारडी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी परिसराची बारकाईने रेकी करून आरोपी मागच्या दाराने पळून जाऊ नये म्हणून 4ही बाजूंनी सापळा रचला आणि शिताफीने त्याला ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास सुरू आहे. 7 महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीला पकडण्यात पारडी पोलिसांना यश आल्याने या कारवाईचे कौतुक होत आहे. त्यामध्ये 2 आरोपी होते. त्यामधली पहिली आरोपी महिला आरोपी रोधना जुगराज सोनार होती. तिला त्यावेळेस अटक केलेलं होतं. जवळपास 3.5 किलो गांजा पकडलेला होता. आणि याच्यातला जो दुसरा मुख्य आरोपी होता रुपेश कुंदन लोखंडे, वय 23 वर्ष, राहणार उडिया मोल्ला, गोंड मोल्ला, भांडेवाडीचा, हा फरार होता. 30 तारखेला जेव्हा आम्ही मान्य झोन 5 सरांच्या नेतृत्वाखाली कोम्बिंग ऑपरेशन झोन 5ने मिळून केलं, त्यावेळेस कोम्बिंग मध्ये पारडी पोलीस स्टेशनचे जे आमचे कर्मचारी होते, शैलेश कुंभलकर, त्यांना टीप होती का हा आरोपी गोंड मोल्ल्यात लपून बसलेला आहे. तर त्याच तेव्हा आम्ही कोम्बिंग दरम्यान सापळा रचून त्याला शिताफितीने त्या आरोपीला पकडलं. नंतर त्याला आपण PCR घेतलेला आहे, सध्या लॉकअपमध्ये. तो पळून जायच्या सवयीच्या होता. जवळपास गुन्हा घडला जानेवारीमधून, तोपर्यंत आतापर्यंत 7 महिने तो फरार होता. आणि ज्यावेळेस आम्हाला माहिती भेटली तर त्यावेळेस आमच्या पारडी पोलीस स्टेशनचे पूर्ण स्टाफ आणि DB टीमचे पथक फार बारकाईने त्या घराची रेकी करून आणि तो मागच्या दारातून पळून जाणार नाही या प्रकारची 4ही बाजूने त्याला सापळा रचून पकडण्यात आलेला आहे. 7 महिन्यांपासून फरार असलेल्या NDPS प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करून पारडी पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींकडून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहर आणि परिसरात आज जोरदार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याचेही चित्र पाहायला मिळाले. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहर आणि परिसरात 3 ऑगस्ट रोजी जोरदार पावसाला सुरुवात झाली.
अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या हलक्या सरीनंतर झालेल्या या दमदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यातून मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील जळगाव, जामोद, संग्रामपूर आणि मातोळा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे, केळी बागांचे तसेच काही घरांचे नुकसान झाले होते. काही ठिकाणी शेतीची माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. पावसामुळे मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हळद, सोयाबीन, तूर, मका आणि ज्वारी या खरीप पिकांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पावसामुळे शहरातील काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याचेही चित्र दिसून आले आहे. त्यामुळे वाहतूक काही काळ मंदावली असली तरी शेतीसाठी हा पाऊस अत्यंत लाभदायक ठरत असल्याचे सांगितले जात आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावेत असे आवाहनही करण्यात आले आहे. मेहकर परिसरातील या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. मात्र पावसाचा आनंद घेत असतानाच नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. वाशिम जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच काँग्रेसमधील 100हून अधिक आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध पक्षातील 100हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. उपलब्ध माहितीनुसार राष्ट्रीय काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग कोठाडे, काँग्रेसचे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती भास्कर शेगीकर तसेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विजय खानझोडे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, माजी जिल्हा परिषद पदाधिकारी, माजी जिल्हा प्रमुख आणि अनेक आजी माजी पदाधिकारी या पक्षप्रवेशात सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. हा पक्षप्रवेश वाशिम विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार श्याम खोडे यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दुपारी मुंबई येथे होणार आहे. या पक्षप्रवेशाकरिता संबंधित पदाधिकारी आणि कार्यकर्ते वाशिमहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे वाशिम जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाशिम जिल्ह्यातील या मोठ्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चर्चा सुरू आहे. या घडामोडींवर सिटी न्यूजचे लक्ष कायम राहणार आहे. नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेत जात असलेल्या विद्यार्थ्यांच्या स्कूल व्हॅनला भरधाव कारने धडक दिल्याने 6 विद्यार्थी जखमी झाले आहेत. करंजी कांजी परिसरात घडलेल्या या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तत्काळ मदत करत जखमी विद्यार्थ्यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले असून या प्रकरणाचा तपास सेवाग्राम पोलीस करीत आहेत. वर्धा जिल्ह्यातील करंजी काजी परिसरात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या स्कूल वाहनाचा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिंदोडा येथील विद्यार्थी हिम्मत सिंग शाळेत जात असताना त्यांच्या स्कूल व्हॅनला एका कारने जोरदार धडक दिली. या अपघातात 6 विद्यार्थी जखमी झाले असून अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांना तत्काळ सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर सर्व विद्यार्थ्यांवर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शालेय वाहनाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अपघात नेमका कसा झाला, कारचा वेग किती होता आणि यात कोणाची चूक होती याचा तपास सेवाग्राम पोलीस करीत आहेत. वेळीच मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. या अपघातात 6 विद्यार्थी जखमी झाले असले तरी वेळीच उपचार मिळाल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. या घटनेचा सखोल तपास सेवाग्राम पोलीस करीत असून शालेय वाहनांच्या सुरक्षेबाबत अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. जिद्द, मेहनत आणि देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल तर कोणतीही अडचण यशाच्या आड येत नाही.
याचं जिवंत उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील आदिवासी युवक दिलीप गावित. ग्लास्गो येथे झालेल्या कॉमनवेल्थ पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत T47 गटातील 100 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकत दिलीपने भारताचा तिरंगा जागतिक स्तरावर अभिमानाने फडकावला आहे. पाहूया त्याच्या संघर्षातून सुवर्णापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास. ग्लास्गो येथे झालेल्या कॉमनवेल्थ पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत T47 गटातील 100 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकत दिलीप गावितने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत भारतासाठी या प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. नाशिक जिल्ह्यातील तोरण डुंगरी या दुर्गम आदिवासी पाड्यावर जन्मलेला दिलीपचा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. लहानपणी झाडावरून पडल्याने त्याचा उजवा हात गमवावा लागला. मात्र या संकटाला न जुमानता त्याने खेळाची वाट निवडली. शालेय क्रीडा स्पर्धातील त्याची गुणवत्ता ओळखून प्रशिक्षक विजयनाथ काळे यांनी त्याला नाशिकला आणत कठोर प्रशिक्षण दिलेत. यापूर्वी दिलीपने हांगझू येथे झालेल्या 2022 आशियाई पॅरा गेम्समध्येही सुवर्ण पदक जिंकले होते. त्याचा मुख्य प्रकार 400 मीटर असला तरी कॉमनवेल्थ स्पर्धेत हा प्रकार नसल्यामुळे त्याने 100 मीटरवर विशेष मेहनत घेतली आणि त्याच मेहनतीचं फळ म्हणून भारताला ऐतिहासिक सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. विशेष म्हणजे दिलीपच्या गावात आजही मोबाईल नेटवर्क नसल्याने त्याच्या विजयाची बातमी शिक्षकांनी त्याच्या वडिलांना फोन करून सांगितली आहे. आज दिलीप गावितच्या या यशामुळे संपूर्ण देशाला अभिमान वाटत असून त्याचा संघर्ष आणि जिद्द लाखो तरुणांकरिता प्रेरणादायी ठरत आहे. आदिवासी पाड्यातून जागतिक क्रीडा स्पर्धेपर्यंतचा दिलीप गावितचा प्रवास प्रत्येक भारतीयाकरिता प्रेरणादायी आहे. संकटावर मात करत त्याने भारताचा तिरंगा सर्वोच्च स्थानी पोहोचविला आहे. अशा खेळाडूंना अधिक सुविधा आणि प्रोत्साहन मिळाल्यास भारतासाठी आणखी अनेक सुवर्ण क्षण घडू शकतात. क्रिकेटला देशात सर्वाधिक लोकप्रिय खेळ मानलं जातं, परंतु महाराष्ट्रात एक शहर असं आहे की जिथे फुटबॉल हा केवळ खेळ नाही तर संस्कृती आहे. फिफा वर्ल्ड कप फायनलच्या रात्री कोल्हापूरच्या प्रत्येक चौकात, प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक स्क्रीन समोर फुटबॉलचा जल्लोष पाहायला मिळाला. अनेक दशकांची परंपरा, माजी खेळाडूंचं योगदान आणि नव्या पिढीचं वेळ यामुळे कोल्हापूरची फुटबॉल संस्कृती आजही तितकीच जिवंत आहे. क्रिकेटच्या देशात कोल्हापूरने मात्र फुटबॉलला आपल्या हृदयात कायमचं स्थान दिलं आहे. फिफा वर्ल्ड कप फायनलच्या रात्री याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. शहरातील विविध चौक, गल्ली बोर्ड आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुसळधार पाऊस सुरू असूनही हजारो फुटबॉल प्रेमींनी घराबाहेर पडत सामना पाहण्यासाठी गर्दी केली होती. कोल्हापूरच्या प्रत्येक भागात मेसी आणि रोनाल्डोच्या चाहत्यांचे पोस्टर्स, घरांवरील चित्र आणि फुटबॉलचा उत्साह पाहायला मिळाला. अनेक कुटुंबियांमध्ये पिढ्यानपिढ्या फुटबॉलची परंपरा आजही कायम असल्याचं चित्र दिसून आलंय. भारतासाठी अनेक वर्ष फुटबॉल खेळलेल्या माजी खेळाडूंनी सांगितलं की शाहू स्टेडियमपासून सुरू झालेलं त्यांचं फुटबॉल प्रेम आजही कायम आहे. खेळातून निवृत्त झाल्यानंतरही ते नव्या पिढीला प्रशिक्षण देत असून भविष्यात कोल्हापूरचे अधिक खेळाडू भारतीय संघात खेळावेत अशी त्यांची इच्छा आहे. फुटबॉल तज्ञांच्या मते कोल्हापूरमध्ये फुटबॉलला राजाश्रयाची मोठी परंपरा लाभली आहे. त्यामुळे प्रत्येक घरात या खेळाशी भावनिक नातं निर्माण झालंय. मात्र आजही आधुनिक मैदान, दर्जेदार सुविधा आणि शासकीय पाठबळाची कमतरता जाणवत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. खेळाडूंनी सांगितलंय की अनेक तरुणांमध्ये प्रचंड क्षमता आहे, मात्र रोजगाराची हमी, दर्जेदार प्रशिक्षण केंद्र आणि अधिक स्पर्धा उपलब्ध झाल्यास कोल्हापूरमधून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिक फुटबॉलपटू घडू शकतात. दरम्यान फिफा वर्ल्ड कप फायनलमध्ये स्पेनने विजेतेपद पटकावलं आहे. अर्जेंटिनाचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने काहींची निराशा झाली, तर स्पेनच्या चाहत्यांनी विजयाचा आनंद साजरा केला. पोलिसांनी शांततेत सामना पार पडावा याकरिता योग्य बंदोबस्त ठेवला. कोल्हापूरची ओळख केवळ कुस्ती आणि खाद्य संस्कृती पुरती मर्यादित नसून फुटबॉलही या शहराच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे. सुविधा वाढल्या तर कोल्हापूर भविष्यात भारतीय फुटबॉलला अनेक दर्जेदार खेळाडू देऊ शकतात अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.
फुटबॉल हा कोल्हापूरकरांसाठी केवळ खेळ नसून तो त्यांच्या जीवनशैलीचा आणि परंपरेचा भाग बनला आहे. मात्र या परंपरेला अधिक बळ देण्याकरिता आधुनिक सुविधा, शासकीय मदत आणि खेळाडूंना रोजगाराची संधी मिळणं तितकंच महत्वाचं आहे. नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. जुलै महिन्याच्या अखेरीस राज्यभर धुवाधार पाऊस झाल्यानंतर आता महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होत असल्याचे चित्र आहे. हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसात राज्यात मोठ्या पावसाला ब्रेक मिळण्याची शक्यता असून 15 ऑगस्ट नंतर पुन्हा पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते. बघूया याबाबत सविस्तर रिपोर्ट. जुलै महिन्याच्या अखेरीस राज्यभर मुसळधार पाऊस झाल्यानंतर आता महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरत असल्याचे चित्र आहे. हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसात राज्यात मोठ्या पावसाची शक्यता असून बहुतांश भागात केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. सॅटेलाइट निरीक्षणानुसार खोलदाब क्षेत्राचा प्रभाव कमी झाला असून सध्या गुजरातच्या दिशेने पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मात्र बंगालच्या उपसागरात कोणतीही सक्रिय हवामान प्रणाली नसल्याने महाराष्ट्रात ढगांची निर्मिती कमी होणार असून पुढील काही दिवस कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे. हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी 15 ऑगस्ट नंतर राज्यात पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून एल निनोचा प्रभावही मान्सूनवर जाणवू शकतो असे त्यांनी सांगितले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही घाट भाग वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाचा इशारा नसून उकाडा वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी स्थानिक हवामान विभागाच्या अद्ययावत सूचनांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असली तरी हवामानाचा अंदाज वेळोवेळी बदलू शकतो. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी. आसाममध्ये आलेल्या भीषण महापुराने लाखो नागरिकांचे आयुष्य विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. हजारो कुटुंबे संकटात सापडली आहे. मात्र अशा भीषण परिस्थितीत कोणतेही प्रशिक्षण नसलेला एक 25 वर्षीय तरुण हजारो लोकांसाठी देवदूत ठरला आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने 2000हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचविलेत. कोण आहे हा तरुण आणि कशी केली त्याने ही धाडसी कामगिरी? आसाममध्ये यंदाच्या मान्सूनमध्ये आलेल्या महापुरामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. चराईदेव, शिवसागर, जोरहाट आणि गोलाघाटसह अनेक भाग पाण्याखाली गेले असून 80हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 लाखांपेक्षा अधिक नागरिक पूरग्रस्त झाले आहेत. अशा संकटाच्या काळात श्रवण कुमार नावाचा 25 वर्षीय तरुण हजारो लोकांकरिता आशेचा किरण ठरला आहे. 10वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या श्रवणकडे ना बचाव कार्याचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण होते, ना आधुनिक मोटर बोट किंवा विशेष साधने. मात्र नदीचा अनुभव आणि पारंपरिक लाकडी तलुंगा बोटीच्या साहाय्याने त्याने आपल्या मित्रांसह बचाव मोहीम सुरू केली आहे. 19 जुलै रोजी पहाटे नदीच्या पाण्याचा वाढता वेग पाहून त्याने मोठ्या पुराचा अंदाज घेतला आणि गावांमध्ये पाणी शिरताच लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली. लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला आणि आजारी नागरिकांना जीवाची पर्वा न करता पुरातून बाहेर काढण्यात आले. अंधार, वेगवान प्रवाह आणि जीवघेण्या परिस्थितीतही श्रवण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सलग 2 दिवस आणि रात्र बचाव कार्य सुरू ठेवलेत. या मोहिमेत 2000हून अधिक नागरिकांचे प्राण वाचल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान अभिनेता रणदीप हुडानेही पूरग्रस्त भागांना भेट देत स्वयंसेवी संस्थांसोबत अन्न, जीवनावश्यक वस्तू आणि मदत साहित्याचे वाटप केलेत. आसाममधील पूरस्थिती अजूनही गंभीर असून अनेक भागांमध्ये मदत कार्य सुरू आहेत. या संपूर्ण संकटात श्रवण कुमार सारख्या तरुणाने दाखवलेले धाडस आणि मानवतेची भावना देशभरातून कौतुकास पात्र ठरत आहे. संकट कितीही मोठे असले तरी माणुसकी त्याहून मोठी असते हे श्रवण कुमारने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. जीवाची पर्वा न करता हजारो नागरिकांचे प्राण वाचणाऱ्या या तरुणाच्या धाडसाला आज संपूर्ण देश सलाम करीत आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या.
आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शका. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरचा संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडी सोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.